आणि उडीद पीठ वाटून घेतलेलं आहे। मी रात्री तांदूळ आणि उडीद भिजत घातलं होतं आणि आता सकाळी उठून वाटून वगैरे घेतलं। ते वाटून झाल्यानंतर मी तव्यावर असं तेल पसरवून घेतलं। त्यानंतर त्याच्यावर असं बॅटर टाकलं। बॅटर टाकल्यानंतर घेतलं आणि आमच्याकडे आंबोळे बनते, मी जरा जाड होते ना, आंबोळे घेतलं आणि मी वाटल्यानंतर खोबऱ्याची चटणीची तयारी केली होती, दाखवते। तर मी तो खोबऱ्याची चटणी केलेली, त्यात खोबरं, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडे जिरं टाकून वाटलं पहिलं, मग नंतर मी फोडणी देताना जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकून डायरेक्ट फोडणी दिली। तर इथे आपला डोसा तयार झालेला आहे। थोडा वेळ राहू द्यायचा आणि आंबोळे तयार होते। थोडा वेळ राहू दिले की आपण मनाने मी तर तयार केलेले आहेत आंबोळे, मस्त असा झालेला आहे। अजून हा तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून टाकू शकता, त्याचा उत्तप्पा बनवू शकतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता। ह्या बॅटर मध्ये मी टाकलेलं आहे तांदूळ, उडीद आणि थोडंसं वाटल्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे। हे डोसे पाहायला गेलं तर उत्तप्पा खूपच मऊ आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे माझा। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मस्त होतील। तर मी ह्यांचा नाश्त्याचा डब्बा भरणार आहे आता। बघा किती छान असे झालेत, लुसलुशीत आणि मऊ। त्यासाठी मी केले। यासला खाऊ घातलेला आहे शिजायला, आता त्याला नाश्ता खाऊ चारायचा, नंतर मी माझा नाश्ता। इथे याचा खाऊ तयार झालेला आहे, यशला तर चारते, तर ह्यांनी जाणार आहेत हॉस्पिटलला। तर खाऊ खात आहे आणि इकडे बघा मोबाईल इकडे चालूच आहे आणि ते खाऊ खात आहे। हाय कर सोना, पिलू हाय कर, यश यश हाय कर, बाबू हाय कर, यश हाय कर। कसं नाटक करतो यो, हाय कर के हाय। तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर थँक्यू।